मस्त असं गोड गोड मध खायला भेटल्यावर कोणाला आवडणार नाही. मध असं आहे की जे कोणालाच आवडणार नाही अशातला भाग नाही, ते प्रत्येकालाच आवडतं. राणा अक्षूला पण फार आवडतं. बॉटल दिसली की राणाचं मध खाणं सुरू होऊन जातं आणि सगळ्यात जास्त मध आमच्या घरात राणाच खातो. राणाने मध खाल्लं म्हणून आरूला पण हा करून मध खायचं होतं. दोघांनाही मी माझ्या हाताने चारलं, कारण त्यांच्या हाताची लिमिट राहत नाही जसं म्हटलं, आणि त्याचं म्हणजे जास्त प्रमाणात गरम राहतं ना ते, तर मग जुलाब वगैरे व्हायचे पण प्रॉब्लेम राहते जास्त गेलं की. घर म्हटलं की घरात बरेच अशी कामे निघतात. माझी फ्रीज घाण झाली होती, मग मी ती क्लीन करायला घेतली. कधीमधून असं पण काही करावं लागतं. मग ती क्लीन करून घेतली. सगळे कंटेनर मी बाहेर काढले आणि बाहेरच घासायला घेतले. बाहेर मोकळ्या वातावरणात मला घासायला आवडतं आणि ते बेसिंगमध्ये असे कंटेनर वगैरे जास्त काही असलं तर राडा मी तिथं करत बसत नाही, बाहेरच घेते आणि बाहेरच मस्त घासते. सगळे कंटेनर मी क्लीन करून घेतले आणि हे रेड जे दिसतंय ना तुम्हाला सेलोटेप लावलेला, ते माझ्या हातातून यापूर्वी मी जेव्हा काढलं होतं ना तेव्हाच माझ्या हातातून ते तुटलं आणि तो ट्रे पण असा ओढून ओढून तुटून गेला. म्हटलं फ्रीजच इतकं महाग आहे, सगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस इतके महाग आहे, तर त्याचे कंटेनर पण फार जास्त प्रमाणात महाग भेटतात. मी म्हटलं जेव्हापर्यंत काम चालते ना तेव्हापर्यंत मग मी चालून घेते, म्हणून मग मी त्याला सेलोटेपने चिटकवलं आणि रियूजला घेतलं. कसं राहतं ना, उगाच म्हटलं जेव्हापर्यंत होतं आपल्याकडून तर मग कशाला पैसे वेस्ट करायचे. थोडंफार तर काम निघालं होतं त्याचं. सगळे कंटेनर मी इथं मस्त क्लीन करून घेतले आणि उन्हामध्ये मस्त ड्राय करायला ठेवले. जेव्हापर्यंत उन्हामध्ये कंटेनर वाढतात तेव्हापर्यंत मी फ्रीज पण क्लीन करून घेतली. फ्रीज क्लीन करताना काय करायचं, पाण्यामध्ये निंबूचा रस टाकायचा आणि बेकिंग सोडा राहतो त्याच्याने फ्रीज क्लीन करून घ्यायची. त्याने चिवट वास वगैरे असला तर सगळं निघून जातो. आणि फ्रीजमध्ये जर कोणाच्या वास पण स्मेल येत असला तर काय करायचं, संत्र्याचे जे छिलटे वगैरे राहतं किंवा कापलेलं निंबू फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याने चिवट वास असला की निघून जातो आणि ऑरेंजचं जे फ्रेग्रंट राहते ती आपल्याला यायला सुरुवात होती. असा काही घरगुती उपाय मी करत राहते आणि सगळे कंटेनर मस्त फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून घेतले. तो तुम्हाला फ्रीजच्या डोअरला जो बॉक्स दिसतो ना तो मला फार आवडतो. तो आहे मेकअप बॉक्स. त्याच्यामध्ये मी माझे मेकअपचे सामान वगैरे ठेवत राहते, जे ड्राय नाही व्हावं म्हणून, किंवा नेल पेंट आणि फेशियल किट वगैरे जर फोडलेली असली, पाऊच असले की मग त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. म्हणजे बरेच दिवस ते खराब होत नाही आणि जसच्या तसेच राहते आणि इकडे माझं काम आवरून जातं.